नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जी कोड, जॉमेट्रिकल कोड. जॉमेट्रिकल कोड जे असतात हे टूलच्या हालचाली करता आणि जॉमेट्रिकल कार्याकरता CNC मशीनमध्ये असतात आणि यांना प्रिपरेटरी कोड असंही म्हटलं जातं. मशीनिंग करताना टूलच्या ज्या हालचाली असतात साधारणतः दोन प्रकारच्या असतात, एक कटिंग मोमेंट आणि दुसरी एक नॉन कटिंग मोमेंट. टूलची जी कटिंग मोमेंट असते ही सरळ, वर्तुळाकार किंवा विशिष्ट दिशेमध्ये असू शकते आणि टूलची जी नॉन कटिंग मोमेंट आहे ही हवेत असते, जॉबला स्पर्श न होता असते आणि ही सरळ रेषेत असते, नॉन कटिंग मोमेंट. व्हिडिओमधून बघू शकतो या दोन्ही कटिंग मोमेंट्स. इथे टूल मटेरियल कापतोय, सरळ मोमेंट आहे ही टूलची कटिंग मोमेंट, सरळ कटिंग मोमेंट टूलची, ही वक्राकार कटिंग मोमेंट, सरळ कटिंग मोमेंट, वक्राकार. तर अशा रीतीने ही जी आहे टूलची कटिंग मोमेंट ही सरळ, वक्राकार किंवा मग काही विशिष्ट दिशेमध्ये सुद्धा ही हालचाल टूलची कटिंगची असू शकते. इथे बघा ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, इथे या व्हिडिओमध्ये ही जे टूलची जी हालचाल आहे ही विशिष्ट दिशेमध्ये सुद्धा होत आहे. तर टूलची जी कटिंग मोमेंट असते ही सरळ, वर्तुळाकार किंवा विशिष्ट दिशेत असू शकते आणि नॉन कटिंग जी मोमेंट आहे ही आपण साधारणतः रिट्रॅक्शनसाठी, टूलच्या रिट्रॅक्शनसाठी आपण वापरत असतो. इथे लेथमध्ये बघूया, इथे ही कटिंग मोमेंट आहे टूलची आणि टूल जेव्हा मागे येतो ही रिट्रॅक्शनची मोमेंट आहे आणि ही सरळ असते आणि वेगाने असते. तर अशा ह्या टूलच्या ज्या हालचाली आहे ह्या टूलच्या हालचाली मशीनिंग करताना आपण वापरत असतो आणि या हालचाली करता आपण काही जी कोड वापरतो. बघूया ते जी कोड. G00 रॅपिड ट्रॅव्हर्सचा कोड आहे. रॅपिड म्हणजे वेगाची हालचाल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाची हालचाल. तर ही जी कमांड आहे टूलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये जलद चालण्याची सूचना देत असते. आता G00 कोड जो आहे हा आपण G0 असा सुद्धा लिहू शकतो. ज्यावेळेस मशीनिंगच्या क्रिया नसेल आणि टूलला रिट्रॅक्ट करायचं असेल अशा वेळेची बचत करण्याकरता आपण ही कमांड वापरत असतो. या कमांड सोबत टूलने जायचा जो एंड पॉइंट असतो त्या एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट देणं आपल्याला आवश्यक असते. ही जी कमांड आहे याचा एक फॉर्मॅट असतो, याला कसं लिहायचं ते. आता इथे चित्रामध्ये बघा एक लेथचं चित्र दाखवलेलं आहे. इथे हा जॉब आहे, हा टूल आहे, हा इथून स्टार्ट पॉइंट आहे आणि हा इथे एंड पॉइंट आहे. लेथमध्ये आपण दोन ॲक्सिस वापरत असतो, एक्स आणि झेड. हे मिलिंगचं चित्र दाखवलेलं आहे, इथे तीन ॲक्सिस आहे, झेड, एक्स आणि वाय, आणि हा टूल आहे, स्टार्ट पॉइंट आहे आणि हा त्याचा एंड पॉइंट आहे. ब्लॉक कसा लिहायचा बघूया. इथे एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट जर समजा एक्स 30 आणि झेड 5 असेल तर ही कमांड आपल्याला अशी लिहिता येईल, G00 x 30 z 5 आणि ब्लॉकचा एंड. मिलिंगमध्ये जर समजा हा जो एंड पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट x 60 असेल, y 12 असेल आणि z 20 असेल तर ही कमांड आपल्याला अशी लिहिता येईल, G00 x 60 y 20 आणि z 20. तर अशा पद्धतीने G00 या कमांडने टूल आहे त्या ठिकाणाहून पोहोचायच्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये वेगाने जाईल. G01 ही जी कमांड आहे ही लिनियर इंटरपोलेशनची कमांड आहे. लिनियर म्हणजे सरळ रेषेत आणि इंटरपोलेशन म्हणजे फीडसह हालचाल. म्हणजे ही जी कमांड आहे टूलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिलेल्या फीड रेटसह सरळ रेषेत चालण्याची सूचना देते. जेव्हा जॉबवरचं मटेरियल सरळ रेषेत कापायचं असेल तेव्हा या कमांडचा आपण उपयोग करत असतो. या कमांडसोबत टूलने जायचा जो एंडिंग पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट एक्स, वाय आणि झेड जे असेल ते आणि फीड रेट देणं आवश्यक असतं. ब्लॉक फॉर्मॅट बघूया. इथे बघा हा स्टार्ट पॉइंट आहे टूलचा आणि हा एंड पॉइंट आहे आणि इथून इथे टूल आपल्याला न्यायचा आहे फीडसह. समजा एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स 25 असेल आणि झेड -12 असेल आणि फीड रेट जो आहे हा 30 mm प्रति मिनिट असेल तर आपल्याला ही कमांड कशी लिहिता येईल. तर ही कमांड आपण अशी लिहू, G01 x 25 झेड -12 एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट आणि फीड रेट. तर अशा पद्धतीने कमांड लिहिता येईल. इथे बघा जर समजा एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स 62 असेल, वाय 25 असेल आणि झेड -1 असेल आणि फीड रेट जर समजा 0.2 mm पर रिव्हॉल्युशन असेल तर ही कमांड आपल्याला अशी लिहिता येईल, G01 x 62 वाय 25 आणि झेड -1 आणि फीड 0.2. तर अशा रीतीने G01 ही कमांड टूलला आहे त्या ठिकाणाहून
पोहोचायच्या ठिकाणी सरळ रेषेत दिलेल्या फील्ड रेटसह चालण्याची सूचना देत असते. G02 क्लॉकवाईज इंटरपोलेशन. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, इंटरपोलेशन म्हणजे फीडसह हालचाल. म्हणजे ही जी कमांड आहे टूलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिलेल्या फीड रेटसह घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनने वर्तुळाकार चालण्याची सूचना देते. आता या कमांडसोबत आपल्याला टूलने जायचा जो एंडिंग पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट, फीड रेट आणि आर्कचं रेडियस देणं महत्त्वाचं असतं. फीड रेट पहिले दिल्या गेला असेल तर द्यायची गरज नसते, तोच फीड रेट वापरायचा असेल तर, पण आर्कचं रेडियस मात्र आपल्याला इथे देणं गरजेचं असतं कारण तो वर्तुळाकार जाणार आहे. ब्लॉक फॉर्मॅट बघूया. इथे हा एक्स आणि झेड प्लेन आहे आणि हा स्टार्ट पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे. स्टार्ट पॉईंटकडून एंड पॉईंटकडे जाताना ही जी दिशा आहे ही घड्याळाची दिशा आहे. G02 आपल्याला इथे वापरावं लागेल आणि इथे हे रेडियस दिलेलं आहे. समजा जर याच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट x40 असेल आणि झेड जर समजा 12 असेल, ह्या एंड पॉईंटचं एक्स कोऑर्डिनेट 40 आणि झेड 12 असेल आणि ही जी रेडियस आहे ही 6 mm असेल, तर आपल्याला ह्या ब्लॉक जो आहे हा असा लिहिता येईल आपल्याला. आता हा फानुकमध्ये आणि सिमेन्समध्ये ह्या ब्लॉकमध्ये लिहिताना थोडासा फरक असतो, बघूया आपण. फानुकमध्ये आपण लिहू त्याला G02 घड्याळाच्या दिशेने हालचाल आणि हे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे x40 झेड 12 आणि रेडियस जी आहे फानुकमध्ये ही आर या ॲड्रेस लेटरने दिली जाते म्हणजे R6. सिमेन्समध्ये G02 x40 झेड 12 आणि CR=6. तर इथे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की फानुकमध्ये रेडियस जी आहे ती आपण आर या ॲड्रेस लेटरने देत असतो आणि सिमेन्समध्ये रेडियस जी आहे ती आपण CR= या ॲड्रेस लेटरने देत असतो. हा एक्स आणि वाय प्लेन आहे, हा स्टार्ट पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे. स्टार्ट पॉईंटकडून एंड पॉईंटकडे जातो आहे आपण, तर घड्याळाच्या दिशेने जातो आहे आपण इथे, म्हणजे G02 कमांड वापरावी लागेल. आणि जर समजा आपल्या ह्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट x62 असेल, y-16 असेल आणि रेडियस जर समजा 8 असेल, तर ही कमांड आपल्याला अशी लिहिता येईल G02 x62 y-16 R8 फानुकमध्ये. सिमेन्समध्ये G02 x62 y-16 CR=8. तर अशा रीतीने आपल्याला ही कमांड इथे लिहिता येईल. G03 काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. ही जी कमांड आहे ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने टूलला वर्तुळाकार दिशेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिलेल्या फीड रेटसह जाण्याची सूचना देत असते. आणि या कमांड सोबत म्हणजे G02 प्रमाणेच जायच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट, फीड रेट आवश्यक असेल तर पहिले दिला असेल तर द्यायची गरज नाही आणि आर्कचं रेडियस देणं महत्त्वाचं असतं. इथे हा एक्स झेड प्लेनमधलं इंटरपोलेशन बघू आणि इथे एक्स वाय प्लेनमधलं आपण इंटरपोलेशन बघणार आहे. ब्लॉक फॉर्मॅट बघू आपण याचा. आता जर समजा इथे या एक्स झेड प्लेनमध्ये हा एंड पॉईंट आहे आणि हा स्टार्ट पॉईंट आहे, तर स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंटकडे जाताना आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे, म्हणून आपण G03 कमांड वापरू. पण आणि एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट जर समजा x50 असेल आणि Z24 असेल आणि रेडियस जर समजा 12 असेल, तर आपल्याला ही कमांड अशी लिहिता येईल आपल्याला G03 x50 Z24 R12. सिमेन्समध्ये ही कमांड अशी लिहिता येईल G03 x50 Z24 आणि CR=12. हे झालं एक्स आणि झेड प्लेन करता. एक्स आणि वाय प्लेन करता बघूया. स्टार्ट पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे. स्टार्ट पॉईंटकडून एंड पॉईंटकडे जाताना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात आहे आपण, म्हणून G03 वापरू पण इथे. आणि समजा एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट x44 असेल, y-36 असेल आणि रेडियस जर समजा 20 असेल, तर ही कमांड आपल्याला अशी लिहिता येईल G03 फानुकमध्ये G03 x44 y-36 R20 रेडियस 20. सिमेन्समध्ये G03 x44 y-30 आणि CR=20. तर अशा रीतीने आपल्याला ही कमांड लिहिता येईल. तर G02 आणि G03 ही जी कमांड आहे ही टूलला सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार जाण्याची सूचना देते दिलेल्या रेडियससह. आणि ही जी रेडियस आहे ही रेडियस आपण सिमेन्समध्ये CR= या ॲड्रेस लेटरनी आणि फानुकमध्ये R या ॲड्रेस लेटरनी देत असतो. या व्यतिरिक्त G03 आणि G02 म्हणजे G02 आणि G03 या कमांडसोबत आपल्याला रेडियस जर समजा नसेल आपल्याजवळ,
तर आपण आर्कचं सेंटर कुठं आहे, स्टार्ट पॉईंटपासून आर्कचं सेंटर कुठे आहे हे सांगण्यासाठी आपण आय, जे आणि के या ॲड्रेस लेटरचा सुद्धा उपयोग करू शकतो किंवा केला जातो. आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत सिमेन्स आणि फानुक या दोन्ही कंट्रोल सिस्टीम करता आपल्याला वापरता येते. सारखीच पद्धत आहे दोन्ही करता. काय असते बघूया. पहिले चित्र समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ही पद्धत काय असते बघूया. हा वर्क 0 पॉईंट आहे आणि हा एक्स आणि वाय प्लेन दाखवलेला इथे. हा स्टार्ट पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे आणि हे जी रेडियस आहे 15 आहे. टूलला या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरून जायचं आहे एंड पॉईंटला आणि हे आर्कचं सेंटर आहे. इथून एवढं अंतर 50 आहे. हे 15 असल्यामुळे इथून एवढं अंतर आपल्याला 10 मिळणार आहे आणि इथून एवढं अंतर 10 मिळणार आहे आणि इथून एवढं अंतर 30 आहे. तर आपण बघूया ही कमांड कशी लिहितात. पहिले हे बघूया की नेमकं हे काय आहे. या पद्धतीमध्ये एंड पॉईंटच्या कोऑर्डिनेट सोबत म्हणजे आपल्याला G02 आणि G03 ही कमांड जर समजा या पद्धतीत वापरायची असेल तर या पद्धतीमध्ये G02 किंवा G03 या कमांडसोबत ई पॉईंटचं आपल्याला कोऑर्डिनेट म्हणजे एंड पॉईंटचं आपल्याला कोऑर्डिनेट तर द्यावंच लागतं, पण त्याच्यासोबत आपल्याला आर्कचा सुरुवातीचा बिंदू म्हणजे एस पॉईंट स्टार्ट पॉईंट पासून तर आर्कचं सेंटर यामधील आपल्याला अंतर सांगावं लागतं. आणि हे जे अंतर आहे एक्स ॲक्सिसवरचं अंतर जे आहे हे आपण आय या ॲड्रेस लेटरनी सांगत असतो. वाय ॲक्सिसवरचं जे अंतर असतं आपण ते जे या ॲड्रेस लेटरनी सांगत असतो आणि झेड ॲक्सिसवरचं जे अंतर आहे आपण के या ॲड्रेस लेटरनी सांगत असतो. आणि हे जे अंतर आहे आपण इन्क्रिमेंटल पद्धतीत सांगत असतो. उदाहरणामध्ये ते स्पष्ट होईलच. याचा ब्लॉक फॉर्मॅट बघूया. आता इथे घड्याळाची विरुद्ध दिशा आहे म्हणून G03. एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स 40 50 वजा 10 40 x 40 वाय 30 म्हणजे वाय दिशेला 30 आहे तो वर्ग 0 पासून. हां आता इथे रेडियस दर्शवण्यासाठी किंवा सेंटर दर्शवण्यासाठी आपण आय आणि जेचा उपयोग केलेला आहे. आता स्टार्ट पॉईंट ते सेंटर याच्यामधलं जे एक्स अंतर असतं स्टार्ट पॉईंटपासून तर सेंटरचं जे एक्स अंतर आहे बरोबर आहे. तर सेंटर जे आहे हे एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेकडे आहे. एसपासून हे एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेकडे आहे आणि 15 mm पॉझिटिव्ह दिशेकडे आहे आणि म्हणून आपण याला इथे आय 15 असं लिहिलेलं आहे. कारण आय जे अंतर आहे हे एक्स ॲक्सिसवरचं अंतर आहे आणि ते आपण आयनी दाखवतो आणि स्टार्ट पॉईंटपासून तर सेंटरचं घेत असतो म्हणून इथे आपल्याला मिळतं आय 15. तसंच स्टार्ट पॉईंटपासून सेंटरचं जे वाय अंतर आहे ते वाय अंतर आपण जेनी दर्शवतो आणि इथे सेंटर जो आहे हा स्टार्ट पॉईंटपासून वायच्या पॉझिटिव्हकडे आहे आणि वायच्या निगेटिव्हकडे आहे. त्याच्यामुळे इथे हे अंतर 0 मिळतं म्हणून आपण इथे जे 0नी आपण हे दर्शवलेलं आहे. आता इथे फीड रेट जर समजा नव्यानं द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. जुनाच वापरायचा असेल तर तो सुद्धा आपण इथे वापरू शकतो. स्टार्ट पॉईंट आणि सेंटर हा स्टार्ट पॉईंट आणि सेंटर ह्या दोन पॉईंटची जी स्थिती असते त्या स्थितीनुसार आय आणि जे किंवा के याचे जे आहे कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात. म्हणजे स्टार्ट पॉईंटपासून सेंटरची जी स्थिती असेल त्याच्यानुसार हे कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात. पुढचं उदाहरण बघू अजून एक. हा वर्ग 0 पॉईंट आहे. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस आहे. एंड पॉईंट जो आहे 60 mm दूर आहे वर्ग 0 पासून आणि वाय ॲक्सिसला तो 20 mm दूर आहे. रेडियस 20 असल्यामुळे तो 20 mm दूर आहे. तर इथे स्टार्टपासून एंडला जायचं आहे. ही जी दिशा आहे ही घड्याळाची विरुद्ध दिशा येते आणि त्याच्यामुळे मी इथे G03 कोड वापरील. G03 आणि एक्स जे आहे एंड पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे एक्स 60 आणि वाय 20 आहे एंड पॉईंटचं कोऑर्डिनेट. आता मला स्टार्ट पॉईंटपासून तर सेंटरचं अंतर सांगायचं आहे एक्स अंतर आणि स्टार्ट पॉईंटपासून सेंटर जे आहे ते एक्सच्या पॉझिटिव्ह लाईन आहे आणि एक्सच्या निगेटिव्ह लाईन आहे आणि म्हणून हे अंतर आपल्याला 0 मिळणार आहे. एक्स ॲक्सिसवरचं अंतर या दोन पॉईंटमधलं आणि म्हणून मी इथे आय 0 दिलेलं आहे. एस पॉईंटपासून तर सी पॉईंटपर्यंतचं आपल्याला वाय अंतर सांगायचं आहे जेनी. तर हे जे अंतर आहे हे 20 mm अंतर आहे रेडियस 20 असल्यामुळे आणि मी इथे G20 लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कमांड या करता आपल्याला लिहिता येईल. अजून एक उदाहरण बघूया. हा वर्ग 0 पॉईंट आहे. हा एंड पॉईंट आहे. हा स्टार्ट पॉईंट आहे. हा एक्स ॲक्सिस आहे मायनस दिशा आहे एक्स ॲक्सिसची. हा वाय ॲक्सिस आहे वायची सुद्धा मायनस दिशा आहे. आता मला स्टार्ट पॉईंटपासून तर एंड पॉईंटपर्यंत जायचं आहे. ही दिशा घड्याळाची दिशा येते आणि घड्याळाची दिशा म्हणजे G02 आणि एंड पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट येतील
एक्स मायनस 40, कारण हे 60 आहे, 60मधून हे 20 वजा केलं तर 40 येईल, म्हणजे वर्क 0 पासून ई पॉईंट जो आहे हा 40 अंतरावर आहे एक्सच्या मायनस दिशेमध्ये, आणि वायच्या दिशेमध्ये तो 0 अंतर, म्हणजे एंड ई पॉईंट जो आहे एंड पॉईंट हा वायच्या पॉझिटिव्ह कडीने आहे आणि निगेटिव्ह कडीने आहे वर्क 0 पासून. त्यामुळे G02 ही कमांड हे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे एक्स 40 वाय 0. आता इथे मला स्टार्ट पॉईंट पासून तर सेंटरचा एक्स अंतर सांगायचं आहे, आणि हे जे अंतर आहे स्टार्ट पासून सेंटर जो पॉईंट आहे, सेंटर जो पॉईंट आहे आर्कचा हा 20 mm एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेकडे आहे, म्हणून मी इथे I20 दाखवतोय. तसंच स्टार्ट पॉईंट ते सेंटर याचं जे वाय जे अंतर आहे, सेंटर जो आहे हा वायच्या पॉझिटिव्ह कडे नाही, वायच्या निगेटिव्ह कडे नाही एसच्या तुलनेत, आणि म्हणून मी इथे J0 लिहितोय. तर हे झालं या उदाहरणाकरता हा ब्लॉकचा फॉर्मॅट. अजून एक उदाहरण बघूया. हा वर्क 0 पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे, हा स्टार्ट पॉईंट आहे. एंड पॉईंट जो आहे हा 40 mm वायच्या मायनस डायरेक्शनला आहे आणि एक्सच्या 0 डायरेक्शनला येतो, कारण हा वर्क 0 आणि हा जो ई पॉईंट आहे एंड पॉईंट आहे हा एक्सच्या पॉझिटिव्ह लाईन आहे आणि एक्सच्या निगेटिव्ह लाईन आहे. आणि आता इथे दिशा बघूया. स्टार्ट पॉईंट पासून तर एंड पॉईंट ही जी दिशा मिळते आपल्याला ही घड्याळाची दिशा मिळते, म्हणजे G02. तर इथे मी कमांड वापरेल G02. एक्स जे अंतर आहे, म्हणजे हा जो ई पॉईंट आहे हा वर्क 0 पासून ई पॉईंट जो आहे हा एक्सच्या पॉझिटिव्ह लेन आहे, एक्सच्या निगेटिव्ह लेन आहे, आणि म्हणून इथे x0. मात्र तो वायच्या निगेटिव्ह दिशेकडे आहे 40 mm अंतर, आणि म्हणून इथे वाय -40 घेतोय आपण. आता इथे आपल्याला स्टार्ट पॉईंट पासून सेंटरचं अंतर सांगायचं आहे इन्क्रिमेंटल. तर स्टार्ट पॉईंट पासून तर सेंटर जो आहे एक्सच्या दिशेला, म्हणजे एक्स इकडे किंवा इकडे एक्सच्या दिशेला तो एक्सच्या पॉझिटिव्ह लेन आहे ना एक्सच्या निगेटिव्ह लेन आहे, आणि म्हणून आपण इथे I0 घेतलेलं आहे. स्टार्ट टू सेंटर याचं एक्स ॲक्सिसवरचं अंतर आपण आयनी दर्शवत असतो, आणि हे अंतर 0 असल्यामुळे आपण इथे I0 घेतलेलं आहे. तसंच यस पासून म्हणजे स्टार्ट पॉईंट पासून तर आरचं जे सेंटर आहे ते 20 mm वायच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे, म्हणजे हे रेडियस 20 असल्यामुळे हे अंतर जे आहे 20 मिळणार आहे, आणि हे वायच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे, आणि म्हणून आपण G20 घेतलेला आहे. तर अशा रीतीने हा फॉर्मॅट आपण याच्याकरता लिहू शकतो. या चित्रामध्ये लेथचं चित्र समजा आहे, हा डायमीटर 40 आहे, हा एंड पॉईंट जो आहे 40 डायमीटरवर आहे, स्टार्ट पॉईंट जो आहे 20 डायमीटरवर आहे, आणि हे जे रेडियस आहे हे 10 mm आहे, आणि हे त्याचं सेंटर आहे. एंड पॉईंट जो आहे वर्क 0 पॉईंट पासून तर 25 mm झेडच्या मायनस दिशेमध्ये, त्याच्यामुळे, आणि ही जी दिशा मिळणार आपल्याला यस पासून तर ईची ही घड्याळाची दिशा आहे, म्हणजे यस पासून आपल्याला ईकडे जायचं तर घड्याळाच्या दिशेने जावं लागेल आपल्याला. तर आपल्याला कमांड वापरावं लागेल आपण G02. तर G02 x40 z-25 एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे. आता आपल्याला इथे यस पासून तर सी पर्यंत, म्हणजे स्टार्ट पॉईंट पासून तर आर्कच्या सेंटरचं आपल्याला एक्स अंतर पहिले सांगायचं आहे. एक्स अंतर जे आहे हे 10 आहे अंतर, रेडियसच्या स्वरूपातच घ्यायचं आहे आपल्याला, हे 10 mm अंतर आहे. यस पासून सी जो आहे 10 mm एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेला आहे. इथे आपल्याला डायमीटर घ्यायचं नाही, इथे रेडियस घ्यायचं आहे. 10 mm दूर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे, आणि एक्स अंतर जे असतं ते आपण आयनी दर्शवत असतो, म्हणून इथे आपण I10 घेतलेला आहे. तसंच आता इथे झेड ॲक्सिस वापरलेला आहे आपण. तर यस पासून तर ई जो आहे हा झेडच्या मायनस दिशेमध्ये आहे 10 mm, सॉरी एस स्टार्ट पॉईंट पासून तर सेंटरचं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. तर स्टार्ट पॉईंट पासून सेंटर जो आहे हा झेडच्या पॉझिटिव्ह दिशेलाही नाही आणि झेडच्या निगेटिव्ह दिशेलाही नाही, आणि म्हणून इथे Z0 मिळत आहे स्टार्ट पॉईंट टू सेंटरचं अंतर, आणि म्हणून इथे आपण K0 आपण हे इथे दर्शवणार आहे. तर अशा रीतीने हा ब्लॉक फॉर्मॅट झाला या चित्राकरता. अजून एक चित्र बघूया. इथे डायमीटर 40च आहे, लेथसाठी चित्र घेतलेलं आहे आपण. एंड पॉईंट डायमीटर 40 वर आहे, स्टार्ट पॉईंट 20 वर आहे, एंड पॉईंट जो आहे 25 mm दूर आहे झेड मायनसकडे, आणि हा सेंटर आहे जिथून आपण रेडियस आर्क काढलेला आहे. आता बघूया याचा फॉर्मॅट कसा लिहायचा. स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंटकडे जाताना आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे, आणि म्हणून आपण इथे G03 ही कमांड वापरणार आहे. G03 x40 एंड पॉईंटचं कोऑर्डिनेट, Z-25 हे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले. आता आपल्याला स्टार्ट पॉईंटपासून सेंटरचं पहिले एक्स अंतर घ्यायचं आहे आयसाठी. तर स्टार्ट पॉईंटपासून सेंटर जो आहे एक्सच्या पॉझिटिव्ह लाईन आहे, एक्सच्या निगेटिव्ह लाईन आहे, आणि म्हणून x0 मिळतं, आणि ते अंतर आपण आयनी दर्शवत असतो, म्हणून I0 इथे मिळालेलं आहे आपल्याला. तसंच स्टार्ट पॉईंटपासून सेंटरचं झेड अंतर जे आहे -10 आहे, झेड जे अंतर जे आहे -10 आहे, आणि हे जे अंतर आहे हे आपण केनी दर्शवू इथे K-10.
तर अशा रीतीने आपण G02 आणि G03 सोबत रेडियस न देता आपण I, J आणि K या ॲड्रेस लेटर वापरून आर्कचं सेंटर कुठे आहे आपण हे सांगत असतो आणि ही जी कमांड आहे ही वापरू शकतो. आणि ही जी कमांड आहे सिमेन्स आणि फानुक या दोन्ही मशीन करता, या दोन्ही याच्याकरता ही कमांड चालते. G04 G04 ही जी कमांड आहे ही ड्वेल टाईमची कमांड आहे आणि ही कमांड टूलला आहे त्याच ठिकाणी दिलेला वेळ थांबण्याची सूचना देत असते. सिमेन्स कंट्रोल सिस्टीममध्ये G04 या कमांडसोबत सेकंदाकरता F आणि फेऱ्याकरता S या ॲड्रेस लेटरने वेळ देत असतो. आपण उदाहरण बघूया याचं. G04 F5. आता इथे टूल ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत 5 सेकंद थांबेल G04 या ड्वेल कमांडने. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, F जो आहे ॲड्रेस लेटर आपण फीडरेट करता सुद्धा वापरत असतो, पण G04 या कमांडसोबत F वापरला तर तो ड्वेल टाईम करता ॲड्रेस लेटर होत असतो. दुसऱ्याच्यामध्ये बघा G04 S100. याचा अर्थ असा टूल जो आहे हा स्पिंडलच्या 100 फेऱ्यापर्यंत आहे त्याच ठिकाणी थांबेल. तर इथे F जे ॲड्रेस लेटर आहे सेकंदाकरता वापरलेलं आहे आणि S हे ॲड्रेस लेटर जे आहे हे फेऱ्याकरता वापरलं गेलेलं आहे टूल आहे तिथेच थांबवण्यासाठी. फानुक सिस्टीममध्ये G04 सोबत X जे आहे हे आपण सेकंदाकरता वापरतो आणि P जे आहे हे मायक्रो सेकंदाकरता वापरलं जातं. तर P जो आहे हा ॲड्रेस लेटर मायक्रो सेकंदाकरता आहे. उदाहरण बघूया. G04 X5 म्हणजे टूल आहे त्या ठिकाणी 5 सेकंद थांबेल. तसंच G04 P400 म्हणजे टूल आहे त्या ठिकाणी 400 मायक्रो सेकंद थांबेल. तर ही झाली ड्वेल टाईमची कमांड G04. आपल्याला टूलला आहे त्या ठिकाणी दिलेला वेळ आपण तिथे थांबवू शकतो. कोऑर्डिनेट सिस्टीम करता कमांड G90 ही जी कमांड आहे ही ऑब्सोल्यूट कोऑर्डिनेट करता आपण वापरतो आणि याच्यामध्ये जो एंड पॉईंट आहे टूलला जिथे आपल्याला घेऊन जायचं आहे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट आपण वर्क 0 पॉईंट पासून सांगत असतो. उदाहरण बघा. इथे हा वर्क 0 पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे. वर्क 0 पॉईंट पासून एंड पॉईंट जो हा 60 mm दूर आहे X पॉझिटिव्हकडे, तसंच तो 20 mm दूर आहे Y पॉझिटिव्हकडे वर्क 0 पॉईंट पासून. आणि हे अंतर आपण वर्क 0 पॉईंट पासूनच घेतो म्हणून इथे कमांड लिहिली आपण G90 ऑब्सोल्यूट करता G0 म्हणजे टूलची वेगाने हालचाल X60 आणि Y20. तर इथे आता टूल जो आहे इथे वक्राकाराने फिरून जाणार आहे, इथे सरळ आणि जलद गतीने फिरून जाणार आहे टूल. तर स्टार्ट पॉईंट पासून तर एंड पॉईंट पर्यंत. तर इथे हे आपल्याला G90 हा कोड वापरून आपल्याला सर्व मोजमाप जे आहे ते W पॉईंट पासून आपण घेत असतो. G91 हा जो कोड आहे हा इन्क्रिमेंटल पद्धती करता आपण वापरत असतो आणि याच्यामध्ये E पॉईंट पासून E पॉईंटचे कोऑर्डिनेट ज्या पोझिशन पासून घ्यायचे म्हणजे स्टार्ट पोझिशन पासून आपल्याला घ्यायचे, म्हणजे जिथे टूल आहे त्या पॉईंट पासूनच आपल्याला एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला इथून घ्यायचे आहेत. तर कमांड बघू याच्याकरता G91 G0 म्हणजे वेगाने हालचाल. इथे अर्थात इथे वक्राकार दाखवले ते वक्राकारकडे जाऊ नका, आपल्याला टूलला सरळ न्यायचं आहे स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत आणि वेगाने न्यायचं आहे, मटेरियल न कापता न्यायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता ही कमांड आपण लिहितोय G91 G0 X20 कारण स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट जो आहे हा X20 एवढ्या अंतरावर आहे, Xच्या पॉझिटिव्ह दिशेत 20 एवढ्या अंतरावर आहे आणि तो तसाच Yच्या पॉझिटिव्ह दिशेत सुद्धा 20 एवढ्या अंतरावर आहे स्टार्ट पॉईंट पासून. आणि म्हणून ही कमांड आपण अशी लिहू G0 X20 आणि Y20 स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत. तर इथे ही सरळ रेषेत वेगाने जायची सूचना आहे. तर अशा रीतीने G90 आणि G91 हे कोड आपण ऑब्सोल्यूट पोझिशनिंग करता G90 आणि इन्क्रिमेंटल पोझिशनिंग करता आपण G91 अशा पद्धतीने वापरू शकतो. फानुक कंट्रोल लेथसाठी G90 आणि G91 हे कोड टूल पोझिशनिंगसाठी वापरल्या जात नाही. त्याऐवजी फानुक कंट्रोल लेथमध्ये ऑब्सोल्यूट पोझिशनिंगसाठी X आणि Z ॲक्सिसचाच वापर करतात आणि E पॉईंटचे कोऑर्डिनेट हे वर्क 0 पॉईंट पासून घेतले जातात. तर आता इथे बघा हे वर्क 0 पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे, हा स्टार्ट पॉईंट आहे समजा. पण या पद्धतीमध्ये म्हणजे ऑब्सोल्यूट पद्धतीमध्ये आपल्याला जी पोझिशन घ्यायची आहे या पॉईंटची ही आपण हे वर्क 0 पासून घेऊ, भलाही तो टूल कुठेही असेल.
ठीक आहे. तर जिथे आहे तिथून तो एंड पॉईंटला पोहोचेल. तर आपल्याला एंड पॉईंटचेच कोऑर्डिनेट्स सांगायचे वर्क 0 पॉईंटपासून. तर या इथे G0 टूलची वेगाने हालचाल, x40 कारण इथे डायमीटर 40 दाखवलेलं आहे म्हणून इथे एंड पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे x40 मिळेल आपल्याला, आणि z -30 म्हणजे वर्क 0 पासून ई जो पॉईंट आहे हा -30 आहे इकडे झेडच्या मायनस दिशेला, म्हणून z -30 आपण इथे घेतलेला आहे. तर स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंटला टूल ऑब्सोल्यूट पद्धतीमध्ये पोहोचून जाईल. इन्क्रिमेंटल पोझिशनिंगसाठी U आणि W या दोन ॲक्सिसचा वापर केला जातो. U हा एक्सच्या ऐवजी वापरतात आणि W जो आहे हा झेडच्या ऐवजी वापरतात. आणि कोऑर्डिनेट्स जे आहे ते स्टार्ट पॉईंटपासून तर घेतले जातात एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. उदाहरण बघूया. G0, U20 आणि W30. याचा अर्थ बघा, आपल्याला स्टार्ट पॉईंटपासून हे कोऑर्डिनेट घ्यायचे, वर्क 0 पासून घ्यायचे नाही आहेत. आता हे इन्क्रिमेंटलसाठी स्टार्ट पॉईंट पासून घ्यायचे, म्हणजे टूल जिथे आहे त्या स्थितीपासून घ्यायचे. तर हा 20 डायमीटरवर आहे आणि हा 40 डायमीटरवर आहे, आणि दोघांमधलं डायमीटरमधलं जे फरक आहे ते 20 येतं. आणि ई जो पॉईंट आहे हा स्टार्ट पॉईंटपेक्षा एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेला आहे आणि म्हणून आपण इथे U20 घेतलेला आहे. तसंच स्टार्ट पॉईंटपासून तर ई जो पॉईंट आहे एंड पॉईंटचा हा झेडच्या मायनस दिशेमध्ये आहे, 30 mm मायनस दिशेमध्ये. 60 वजा 30 म्हणजे 30 येईल, हे 30 mm मायनस दिशेमध्ये आहे आणि म्हणून इथे मी W30 घेतलेलं आहे आपण इथे. तर अशा पद्धतीने मी इन्क्रिमेंटल पद्धती करता U आणि Wचा वापर फानुक कंट्रोल लेथमध्ये आपल्याला करता येईल. कोऑर्डिनेट युनिट करता कमांड्स. फानुक सिस्टीममध्ये G21 हा ब्रिटिश मेजरमेंट म्हणजे इंचा करता वापरतो आपण, आणि G21 जो आहे हा मॅट्रिक मेजरमेंट करता mm साठी वापरत असतो फानुक पद्धतीमध्ये. सिमेन्स कंट्रोल सिस्टीममध्ये G70 हा जो आहे कोड हा ब्रिटिश मेजरमेंटसाठी इंचा करता, आणि G71 जो आहे मॅट्रिक मेजरमेंट करता मिलीमीटर करता आपण वापरत असतो. फीड रेट करता कमांड्स. फानुक सिमेन्स कंट्रोलची जी लेथ किंवा मिलिंग आहे याच्यामध्ये ह्या ज्या कमांड आहे फीड रेट करता आपण वापरत असतो. G94 फीड पर मिनिट करता, आणि G95 फीड पर रिव्हॉल्युशन, फेरा म्हणजे रिव्हॉल्युशन करता आपण ही कमांड वापरत असतो. 94 आणि 95. उदाहरण बघू याचं. या ब्लॉकमध्ये आपण G94 ही कमांड घेतलेली आहे. G70 ही मिलीमीटर करता आहे, सॉरी इंचा करता आहे, आणि G94 जे आहे फीड पर मिनिट करता आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर ते होईल इंच पर मिनिट, म्हणजे हा जो फीड रेट आहे सिमेन्समध्ये इंच पर मिनिट असा होईल. तसंच G71 हा मिलीमीटर करता कोड आहे, G95 जो आहे हा फीड पर रिव्हॉल्युशन करता आहे. तर आता हा जो फीड रेट होईल हा mm पर रिव्हॉल्युशन असा होईल. आता जर समजा मला इथे mm पर मिनिट पाहिजे असेल तर मी G70च्या ऐवजी इथे G71 वापरेल. G71 G94 म्हणजे तो काय होईल mm पर मिनिट. तर अशा रीतीने मी हे कॉम्बिनेशन करू शकतो. हे सिमेन्समधलं आहे. फानुकमध्ये G20 हा इंचा करता आहे, G95 हा रिव्हॉल्युशन करता आहे, म्हणून इथे इंच पर रिव्हॉल्युशन मिळेल आपल्याला. G21 हा मिलीमीटर करता आहे आणि G94 हा फीड पर मिनिट करता आहे. मग हे कॉम्बिनेशन आपल्याला असं मिळेल मिलीमीटर प्रति मिनिट. तर अशा पद्धतीने मी फीड रेट करता कमांड लिहू शकतो. कटिंग स्पीड करता कमांड. आता ह्या ज्या कमांड आहे कटिंग स्पीडच्या ह्या लेथ मशीनमध्ये आपण वापरत असतो कॉन्स्टंट कटिंग रेट करता. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. पहिले बघूया. सिमेन्स कंट्रोल लेथसाठी आपण का कमांड बघणार आहे. कॉन्स्टंट कटिंग रेट करता ह्या कमांड्स काही वापरू आपण इथे. आणि एक गोष्ट इथे थोडंसं पहिले समजून घेऊया आपण. आता जर समजा मी प्रोग्राममध्ये कॉन्स्टंट RPM दिले, 1000 RPM जर समजा मी कॉन्स्टंट दिले, तर प्रत्येक डायमीटरवर जॉबच्या प्रत्येक डायमीटरवर कटिंग स्पीड बदलेल. कारण कटिंग स्पीड जी आहे ही RPMशी संबंधित असते. जर समजा RPM वाढले तर कटिंग स्पीड वाढतं. ठीक आहे. तर म्हणण्यास तात्पर्य असं आहे की RPM आणि डायमीटर याच्यानुसार कटिंग स्पीड ही बदलत असते. तर जर समजा आपण RPM जे आहे हे कॉन्स्टंट ठेवले आणि त्याच्यामुळे काय होईल, RPM कॉन्स्टंट ठेवले तर कटिंग स्पीड जी आहे प्रत्येक डायमीटरला बदलेल आणि त्याच्यामुळे एकसारखं सरफेस फिनिशिंग आपल्याला मिळणार नाही. एकसारखं सरफेस फिनिशिंग आपल्याला जर समजा पाहिजे असेल तर आपल्याला कटिंग स्पीड जी आहे ती आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, एक समान ठेवावं लागेल. आणि जर समजा आपण कटिंग स्पीड एकसारखी ठेवतो आहे तर प्रत्येक डायमीटरवर RPM हे बदलत राहणार आहे.
तर याच्याकरता सुद्धा कमांड वापरतो आपण लेथ मशीनमध्ये. तर सिमेन्स लेथ मशीनमध्ये आपण G96 ही जी कमांड आहे कॉन्स्टंट कटिंग रेट करता आपण वापरत असतो. आणि या कमांडसोबत आपल्याला काही गोष्टी अजून द्याव्या लागतात. ही कमांड बघा कशी देता येईल. पहिले G95 F01 M3 याच्यामध्ये मी लिहिले G95 म्हणजे फीड पर रिव्हॉल्युशन. तर G96 या कमांडसोबत नेहमी आपल्याला फीड पर रिव्हॉल्युशनच द्यावं लागतं. म्हणजे जी फीड जी आहे ती पर रिव्हॉल्युशनमध्ये द्यावी लागते. म्हणून मी इथे पहिल्या ब्लॉकमध्ये लिहिले G95 आणि ही फीड पर रिव्हॉल्युशन आहे. M3 म्हणजे आपण स्पिंडलला घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहे. हा झाला पहिला ब्लॉक. दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपण लिहितोय G96 कॉन्स्टंट कटिंग रेट सुरू. हा जो कॉन्स्टंट कटिंग रेट सुरू आहे आणि जी कटिंग स्पीड आपण देतो यस ॲड्रेस लेटरने देत असतो. कटिंग स्पीड जी आहे 120 mm मीटर प्रति मिनिट आहे. म्हणजे हे जे यस आहे हे मीटर प्रति मिनिट आहे. म्हणजे ही झाली कटिंग स्पीड. यस या ॲड्रेस लेटरने आपण ही कटिंग स्पीड देत असतो मीटर पर मिनिटमध्ये. आता इथे डायमीटरनुसार हे RPM बदलत राहतात. आणि जर समजा आपण कमी डायमीटरवर आलो तर RPM जास्ती होतील. तर RPMला आपल्याला लिमिट ठरवून द्यावी लागेल. तर आपण RPMला लिमिट ठरवून देतोय इथे 2500. तर याच्याकरता ॲड्रेस लेटर वापरतो आपण लिमिट्स LIMS = तर याचा अर्थ असा की या कमांडने RPM जे आहे हे 2500च्या वरती जाणार नाही डायमीटरनुसार. कारण या पद्धतीमध्ये डायमीटरनुसार RPM बदलत असतात. जसं मोठं डायमीटर राहील तसं RPM कमी होऊन जातील. छोटं डायमीटर राहील तर RPM जास्त वाढेल. आणि हे जास्त वाढले नाही पाहिजे खूप. त्याला एक लिमिट ठरवून दिलेली असते. तर ते या LIMS या लिमिटने आपण हे ठरवून देऊ शकतो 2500. म्हणजे या कमांडचा अर्थ असा झाला की कॉन्स्टंट कटिंग रेट 120 मीटर प्रति मिनिट आणि स्पिंडलची जी मर्यादा आहे स्पिंडलची जी लिमिट आहे 2500 RPMच्या वरती स्पिंडल फिरणार नाही. G97 हा जो कोड आहे हा कॉन्स्टंट कटिंग रेट रद्द करण्याचा. म्हणजे आता आपण कॉन्स्टंट कटिंग रेट आपण रद्द करू. कॉन्स्टंट कटिंग स्पीड जी आहे ही रद्द करू आणि नॉर्मल RPM देऊ. म्हणजे उदाहरण जर समजा बघा G97 कॉन्स्टंट कटिंग स्पीड रद्द आणि पुढचे जे RPM राहील हे कॉन्स्टंट RPM राहील 1000 RPM. तर अशा रीतीने आपण कटिंग स्पीड करता सिमेन्समध्ये G96 आणि G97 ही कमांड आपण वापरू शकतो. फानुक कंट्रोल लेथसाठी कॉन्स्टंट कटिंग रेट करता G96 हीच कमांड वापरतात. पण या कमांडचा फॉर्मॅट ठरलेला आहे. या कमांडसोबत आपल्याला कटिंग स्पीड मीटर प्रति मिनिटमध्ये फीड रेट फीड पर रिव्हॉल्युशनमध्ये आणि स्पिंडल लिमिट देणं आवश्यक असतं आपल्या सिमेन्स पद्धतीप्रमाणेच. पण याचा फॉर्मॅटमध्ये लिहिताना आपण G50 S2000 G50 हा जो कोड आहे हा स्पिंडलच्या लिमिट करता आहे RPMच्या स्पिंडलच्या RPMच्या लिमिट करता आहे. आणि G96 हा कॉन्स्टंट कटिंग रेटचा कोड आहे आणि त्याच्या पुढे आपण कटिंगची स्पीड दिलेली आहे 150 मीटर प्रति मिनिट. तर G50 हा मॅक्झिमम स्पिंडल स्पीड लिमिट आणि 2000 RPM म्हणजे 2000 RPMच्या वरती इथे जाणार नाही. आणि G96 कॉन्स्टंट सरफेस कटिंग स्पीड म्हणू आपण याला आणि कटिंग स्पीड जी आहे ती 150 मीटर प्रति मिनिट. तर अशा रीतीने आपण हे देऊ शकतो इथे. G97 कॉन्स्टंट कटिंग रेट रद्द करण्याचा कोड आहे आणि पुढे मग आपण नवीन RPM देऊ शकतो. म्हणजे G97 कॉन्स्टंट कटिंग रेट जो आहे तो रद्द आणि S1000 म्हणजे पुढचे जे RPM राहील ते 1000 RPM राहतील. तर अशा रीतीने कटिंग स्पीड करता कॉन्स्टंट कटिंग स्पीड करता आपण ह्या कमांड्स देऊ शकतो आणि त्याला रद्द सुद्धा करू शकतो. इतर काही कमांड्स आहे जी कोड आहे जसं G17 G18 आणि G19 ह्या प्लेन सिलेक्शनच्या कमांड आहे. G17 हा XY प्लेन सिलेक्शन करता वापरतो. G18 हा XZ प्लेन सिलेक्शन करता वापरतो आणि G19 जो आहे हा YZ प्लेन सिलेक्शन करता आपण वापरत असतो. म्हणजे कोणत्या प्लेनवर आपल्याला काम करायचं आहे कोणत्या प्लेनवर काम करायचं. जसं लेथ मशीनमध्ये आपण X आणि Z या प्लेनवर आपण काम करत असतो टर्निंगचं वगैरे. आणि ड्रिलिंगचं काम करायचं असेल तर आपण XY प्लेनवर करत असतो. तर ते प्लेन निवडी करता म्हणून ह्या कमांड आपण इथे देतो G17 G18 आणि G19. G28 ही जी कमांड आहे ही फानुक कंट्रोल लेथसाठी रेफरन्स रिटर्न करताय म्हणजे रेफरन्सिंग करताय. G28 ही कमांड फानुक कंट्रोलमध्ये वापरली जाते लेथमध्ये आणि मध्ये ही वापरली जाते.
G74 आणि G75 ह्या दोन कमांड आहे या सिमेन्स कंट्रोलमध्ये वापरतात. ह्या मिलिंगमध्ये सुद्धा वापरतात आणि लेथमध्ये सुद्धा वापरतात. तर G74 ही जी कमांड आहे ही रेफरन्स पॉईंट अप्रोच करता वापरली जाते आणि G75 ही जी कमांड आहे ही फिक्स पॉईंट अप्रोच करता वापरली जाते. तर जेव्हा आपण प्रोग्रामिंग करू त्यावेळेस आपण ह्या कमांडचा आपण वापर करू. या व्यतिरिक्त फानुक कंट्रोल सिस्टीममध्ये काही जी कोड जे आहे याचा वापर सायकल्स करता करतात आणि त्याची माहिती त्या फानुक कंट्रोलच्या मॅन्युअलमध्ये आपल्याला दिलेली असते. जी कोड हे भरपूर जी कोड असतात आणि मशीननुसार हे कोड वेगवेगळे सुद्धा असतात. तर नेहमीच्या वापरात येणाऱ्या ह्या जी कोड व्यतिरिक्त इतर जे जी कोड आहेत ते जी कोड त्या त्या मशीनच्या कंट्रोल मॅन्युअलमध्ये आपल्याला दिलेले असतात. म्हणजे फानुक लेथचे जी कोड वेगळे, सिमेन्स लेथचे जी कोड वेगळे, फानुक मिलिंगचे जी कोड वेगळे, फानुक लेथचे जी कोड वेगळे. तर प्रत्येक जी कोडची माहिती ही त्या त्या मॅन्युअलमध्ये दिलेली असते. कदाचित होऊ शकते की एक जी कोड लेथमध्ये वेगळ्या कामासाठी वापरला असेल तर तोच मिलिंगमध्ये वेगळ्या कामासाठी वापरला असेल. तर याची माहिती आपल्याला मॅन्युअलमध्ये पाहायला मिळते आणि मॅन्युअल पाहूनच आपण त्याचा वापर करावा. आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघणार आहे. धन्यवाद.